भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली विराजमान असायचे, तेव्हा तिथे केवळ सामान्य लोकच नाही, तर उच्च दर्जाचे साधक आणि योगी पुरुषही आपल्या शंकाचे निरसन करण्यासाठी येत असत. आनंदनाथ महाराजांचे मूळ नाव आनंदराव असे होते. ते अत्यंत साधे, प्रामाणिक आणि लहानपणापासूनच ईश्वरी भक्तीची ओढ असलेले व्यक्ती होते. त्यांच्या मनात नेहमी एकच प्रश्न असायचा, की मला या जगाच्या मायाजालातून मुक्त होऊन साक्षात ईश्वराचा साक्षात्कार कधी होणार. त्यांनी अनेक मंदिरे फिरली, अनेक साधू संतांचे दर्शन घेतले, पण त्यांच्या मनाला कुठेही शांतता लाभली नव्हती. शेवटी एका विद्वान पुरुषाने त्याला सांगितले, "अरे आनंदा, तू इकडे तिकडे का भटकत आहेस? साक्षात परब्रह्म अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आहे. तू तातडीने तिथे जा." स्वामींचे नाव ऐकताच आनंदरावांच्या हृदयात एक वेगळीच वीज चमकली. ते सर्व काही सोडून अक्कलकोटच्या दिशेने निघाले. चला तर मग, आता रहस्याचा पडदा बाजूला सारूया आणि पाहूया की अक्कलकोटमध्ये आल्यावर काय घडले. आनंदराव जेव्हा अक्कलकोटच्या दरबारात पोहोचले, तेव्हा स्वामी महाराज अत्यंत करारी आणि रौद्र रूपात बसलेले होते. तिथे मोठी गर्दी होती. आनंदराव गर्दीच्या मागे उभे राहून स्वामींकडे एकटक पाहू लागले. स्वामींचे ते भव्य रूप, अजानुलंबित बाहू आणि तीक्ष्ण डोळे पाहून आनंदरावांचा अहंकार एका क्षणात गळून पडला. ते मनोमन स्वामींचे शरण गेले. अचानक स्वामींनी गर्दीतून थेट आनंदरावांकडे पाहिले. स्वामी मोठ्याने कडाडले, "आला एकदाचा. किती दिवस फिरणार होतास इकडे तिकडे? चल पुढे ये." स्वामींचे हे शब्द ऐकून आनंदरावांच्या अंगात कंप सुटला. ते हळूहळू स्वामींच्या चरणाजवळ आले आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातले. त्या क्षणी स्वामी महाराजांनी आपल्या विशाल आणि दिव्य वरदास्त आनंदरावांच्या पाठीवर ठेवला. मित्रांनो, तो केवळ एक स्पर्श नव्हता, तर ती साक्षात शक्तिपाठ दीक्षा होती. जसा स्वामींचा हात त्यांच्या पाठीला स्पर्श झाला, तसा आनंदरावांच्या शरीरातून सहस्त्र सूर्यांचा प्रकाश चमकल्यासारखा भास झाला. त्यांच्या पाठीच्या कण्यातून एक अद्भुत ऊर्जा डोक्याच्या दिशेने धावली. त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण ब्रह्मांड फिरू लागले. त्यांना चंद्र, सूर्य, तारे आणि साक्षात विठ्ठल, दत्त, शिव यांचे एकाच वेळी स्वामींच्या रूपात दर्शन झाले. आनंदरावांचे डोळे बंद होते, तरीही त्यांना संपूर्ण सृष्टीचे ज्ञान एका सेकंदात मिळाले. ते जागृत अवस्थेतून थेट समाधी अवस्थेत गेले. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूच्या धाळा वाढू लागल्या. स्वामींनी त्यांना उठवले आणि त्यांच्या कानात एक गुप्त मंत्र दिला आणि म्हणाले, "आनंदा, आता तू सामान्य राहिला नाहीस. आजपासून तू आनंदनाथ झाला आहेस. जा आणि संपूर्ण जगात या स्वामी नामाचा गजर कर." माझ्या प्रिय भक्तांनो, ज्या भक्ताला साक्षात स्वामींच्या हाताचा स्पर्श लाभतो, त्याचे भाग्य विधाता स्वतः लिहितो. तर जर तुमचा स्वामींच्या या जागृत आणि जिवंत दिव्य शक्तीवर पूर्ण विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, "अशक्य ही शक्य करतील स्वामी. जय आनंदनाथ महाराज." आणि स्वामींचे अभयवचन तुमच्या हृदयात साठवून ठेवा. स्वामींचा आशीर्वाद आणि आज्ञा मिळाल्यानंतर आनंदनाथ महाराजांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. ते आता एक सिद्ध पुरुष झाले होते. त्यांच्या वाणीमध्ये साक्षात सरस्वती वास करत होती आणि त्यांच्या स्पर्शाने लोकांचे आजार बरे होऊ लागले होते. पण त्यांनी या शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी कधीच केला नाही, तर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वामी कार्यासाठी समर्पित केले. आनंदनाथ महाराजांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये प्रवेश केला. त्यांनी ठिकठिकाणी स्वामींचे फोटो आणि पादुकांची स्थापना केली. विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकण भागात त्यांनी स्वामी भक्तीची मोठी लाट निर्माण केली. त्यांनी स्थापन केलेले मठ आज शेकडो वर्षांनंतरही हजारो भक्तांना धीर देत आहेत. प्रवासादरम्यान जेव्हा जेव्हा त्यांना एखादा दुःख, आजारी किंवा गरीब माणूस भेटायचा, तेव्हा आनंदनाथ महाराज स्वामींचे नामस्मरण करून त्यांच्या अंगाला विभूती लावायचे किंवा त्याला आशीर्वाद द्यायचे. स्वामींच्या कृपेने त्या व्यक्तीचे दुःख एका रात्रीत दूर व्हायचे. जेव्हा जेव्हा लोक आनंदनाथ महाराजांच्या पाया पडायचे, तेव्हा ते म्हणायचे, "माझ्या पाया पडू नका. जे काही करत आहेत ते माझे अक्कलकोटचे स्वामी समर्थ करत आहेत. मी तर फक्त त्यांचा एक साधा दास आहे." आनंदनाथ महाराजांनी लोकांना शिकवले की कठीण विधी किंवा अघोरी तपश्चर्या करण्याची गरज नाही. जर तुम्ही अत्यंत साधेपणाने आणि प्रेमाने केवळ श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्राचा जप केला, तर साक्षात स्वामी तुमच्या घराचे रक्षण करतील. त्यांच्या या सोप्या शिकवणीमुळे लाखो सामान्य लोक स्वामी भक्तीकडे वळले. माझ्या गोड स्वामी भक्तांनी, स्वामींच्या या थोर शिष्याचा इतिहास आणि स्वामी भक्तीचा हा महिमा आज प्रत्येक घराघरात पोहोचवला आहे. जर तुमचा स्वामींच्या या पवित्र कार्यावर पूर्ण विश्वास असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरील 5 स्वामी भक्तांना किंवा ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो,
आनंदनाथ महाराजांची ही कथा आपल्याला शिकवते की स्वामींचे अस्तित्व हे केवळ अक्कलकोट पुरते मर्यादित नव्हते. स्वामी एकाच वेळी आपल्या अनेक शिष्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगात कार्यरत होते. आज स्वामी महाराज भौतिक रूपात आपल्यासमोर नसले तरी जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही पूर्णपणे हताश होऊन स्वामींना मनापासून हाक मारता, तेव्हा आनंदनाथ महाराजांना मिळालेला तोच दिव्य वरदास्त्र अदृश्य रूपात तुमच्याही पाठीवर येतो. स्वामींचा तो स्पर्श तुमच्या मनातील सर्व भीती आणि चिंता नष्ट करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन त्रिकाल बाधित सत्य आहे. चला तर मग अत्यंत भक्तिभावाने आणि आदराने शेवटची कमेंट आत्ताच्या आत्ता लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका बुद्धीला थक्क करणाऱ्या आणि मनाला शांतता देणाऱ्या व्हिडिओमध्ये.